त्यानंतर पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर। आरबीआयच्या 90व्या वर्धापन दिनाच्या विशेष कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार। मोदींच्या दौऱ्यामुळे पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात। दिल्लीत भाजपच्या निवडणूक जाहीरनामा समितीची आज बैठक। राजनाथ सिंहांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। महाराष्ट्रातून पियुष गोयल, विनोद तावडे उपस्थित राहणार। महायुतीमधील धाराशिव आणि नाशिकच्या जागेचा तिढा सुटला। अजित पवार गट धाराशिव आणि नाशिकची जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार गट आज उमेदवार घोषित करण्याची शक्यता। शिरूर लोकसभेसाठी आज महायुतीची समन्वय बैठक। आज दुपारी 1 वाजता चाकणमध्ये बैठकीचं आयोजन। चंद्रकांत पाटील, उदय सामंत उपस्थित राहणार। 9 एप्रिलला मुंबईत मनसेचा गुढीपाडवा मेळावा। आज मनसे नेते छत्रपती शिवाजी महाराज पार्कची पाहणी करणार। साताऱ्याच्या पाटणमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्याच्या पोस्टरवरून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटलांचा फोटो वगळला। श्रीनिवास पाटलांनी मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने महाविकास आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर। साताऱ्यातील कराडमध्येही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचा मेळावा। पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटलांची उपस्थिती। परभणीत दाखल होताच महादेव जानकरांकडून निवडणुकीची तयारी सुरू। भेटीगाठींवर भर देत जानकरांकडून परभणीत प्रचार सुरू। सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया परभणी लोकसभा निवडणूक लढवणार। एचडीपीआय कडून परभणीत लोकसभा उमेदवाराची घोषणा। रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवेंचा पदयात्रांवर भर। रामटेकमधील शिरसी, बेसा, भिवापूरमध्ये पदयात्रा। भाजप नेत्यांचा सक्रिय सहभाग। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी वर्षा बंगल्यावर बैठक। उदय सामंत, श्रीकांत शिंदेंसोबत मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा। किरण सामंतांचीही उपस्थिती। भाजपसाठी जागा न सोडण्याचा बैठकीत सूर, सूत्रांची माहिती। 4 एप्रिलला प्रकाश आंबेडकर उमेदवारी अर्ज भरणार। प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। उद्योगपती मुकेश अंबानींचा पुत्र अनंत अंबानीने उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। अनंत अंबानींनी रात्री उशिरा सागर बंगल्यावर हजेरी लावली होती। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील सुमारे 250 शस्त्र परवानाधारकांपैकी फक्त 13 जणांना शस्त्र जमा करण्याचे आदेश। यामध्ये मंत्री दीपक केसरकरांसह स्वातंत्र्य सैनिक वसंतराव केसरकर यांचाही समावेश। चंद्रपुरातील अखिल भारतीय मानवता पक्षाच्या महिला उमेदवारांची अजब मागणी। आनंदाच्या शिध्यात व्हिस्की बियर का नाही? महागडी व्हिस्की गरिबांना का मिळू नये? वनिता राऊतांचा अजब सवाल। ज्ञानवापी मशीद प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी होणार। सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी। महिनाभर आधीच केशर आंबा बाजारात। सांगोला, धाराशिव, मराठवाडा, खानदेशातील केशर आंबा मुंबई, पुण्याच्या बाजारात दाखल। 170 रुपये किलो दराने केशरची विक्री। एप्रिलपासूनच बाजारात केशर आंबा दाखल झाल्यामुळे ग्राहकांना हापूसला केशरचा पर्याय उपलब्ध। बाजारातही हापूस आणि केशर आंब्याची स्पर्धा। विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त जाण्याची शक्यता। भारतीय हवामान विभागाचा अंदाज। पालघरच्या मनोरवाडा रस्त्यावरील देहरजा नदीचा पूल हा धोकादायक स्थितीत। पुलावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद। परिणामी मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक वळवल्यानं वाहतूक कोंडी। नाशिक बाजार समितीत आजपासून शेतमालातील 2% हमाली तोलाई कपात रद्द। जिल्हा व्यापारी असोसिएशनचा मोठा निर्णय। कोल्हापुरातील पाचगाव परिसरात पावसाची हजेरी। वातावरणात गारवा, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। जळगावातील शिरसोली गावात पाणी टंचाईची भीषण स्थिती। तब्बल 20 ते 25 दिवसानंतर ग्रामस्थांना पाणी पुरवठा। जलजीवन मिशन योजना तांत्रिक अडचणीत। ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराचा ग्रामस्थांना फटका। धुळ्याच्या साक्री तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई। 11 गावासाठी विहीर अधिग्रहित करण्याचा पंचायत समितीला प्रस्ताव। उजनीचं पाणी कमी झाल्यानं हजारो वर्षापूर्वीचं पळसनाथांचं हेमाडपंथी मंदिर पाण्यातून बाहेर। सध्या काही प्रमाणात मंदिराची पडझड। मंदिरावर अफलातून अप्रतिम कोरीव काम। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचा पाणीसाठा 76.80%वर। अनेक ठिकाणी पाणी टंचाई सुरू असताना हतनूर धरणाचा जलसाठा समाधानकारक स्थितीत।
नंदुरबारमध्ये लसणाचे दर घसरले. महिनाभरापूर्वी 400 रुपये किलोनी मिळणारा लसूण आता 160 रुपयाला. नंदुरबारमध्ये दुष्काळाचं अनुदान मिळण्यासाठी केवायसी करणं शेतकऱ्यांसाठी बंधनकारक. सर्व्हर डाऊन असल्यानं केवायसी करण्यात शेतकऱ्यांना अडचणी. हंगाम संपल्यानंतरही नंदुरबारमध्ये कापसाला चांगले भाव. सध्या कापसाची 7,500 पासून विक्री. दरवाढीचा व्यापाऱ्यांना फायदा. अकोल्यात उन्हाळा लागताच नागरिकांना लोड शेडिंगच्या झळा. मागील 8 दिवसांपासून रोज रात्री नागरिकांना लोड शेडिंगचा सामना करावा लागतोय. कोल्हापुरातील कबनूर ग्रामपंचायतीकडून दिव्यांग नागरिकांचे अनेक महिन्यांपासून अनुदान बाकी. वारंवार निवेदन देऊन देखील ग्रामपंचायतीनं दखल घेतली नाही. दिव्यांग बांधवांकडून ग्रामपंचायतला बांगड्यांचं तोरण बांधून निषेध. धुळ्याच्या शिंदखेडामध्ये मोदींच्या हुकुमशाहीविरोधात मशाल रॅली. देश की बात फाउंडेशनच्या वतीनं रॅलीचं आयोजन. राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून वार्षिक बाजार मूल्य दरात यंदा कोणत्याही प्रकारची वाढ नाही. मात्र पुण्याच्या कोरेगाव पार्क भागात सर्वाधिक दर असण्याची परंपरा कायम. मिळकत करातून पुणे महापालिकेच्या तिजोरीत 2,268 कोटींचं उत्पन्न जमा. मिळकत कराबरोबरच बांधकाम विकास शुल्क, पाणीपट्टी, जीएसटी असे उत्पन्नाचे स्रोत. जळगावच्या बहिणाबाई चौधरी विद्यापीठात मतदान जनजागृती कार्यक्रम. विद्यार्थ्यांकडून मतदार जनजागृती विषयावर पथनाट्य सादर. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात लोकसभा निवडणुकीसाठी 133 वाहनांची व्यवस्था. निवडणूक विभागाच्या वतीनं 68 जीप, 37 बस, 23 टेम्पो आणि 4 ट्रकची व्यवस्था.